होय मी काय म्हणते बोल. आज रानात चालले ना हा तेवढी रानातली कामं सगळी करून घ्या. कसं आहे माहितीये का पावसा पाण्याचा काही भरोसा नाहीये. अरे आता ट्रॅक्टर येणार आहे रानामध्ये. ट्रॅक्टर आला की मी तेवढी काकरेपाळी करून घेतो. आणि तुला काल सांगितलं ना तेवढं ते खुरपायचं ते बाया पाहिलं का तू? अहो बघेल. अहो बाया आहे का माझ्या लक्षातच राहिलं नाही. तुझं असं लक्ष तरी काय राहत नाही तुझ्या. काय काय सांगू तुला? बरं बघते मी. आणि ते मका मधलं गबाळ काढायचं ते बी राहिले का? ते मी सगळं करून घेतो. फक्त तू बायांचं पहा तेवढं खुरपायचं काम करून घेतो. बरं बरं चालते. आणि होय हो पण बायका अहो ह्या ना त्या म्हणतात पैसे असले की लगेच येतो. पैसे देऊ ना आपण त्यांना उद्या. हा मग मी आणते का आधीच पगार झाला ना मग तेवढे पैसे देऊ. बरं बरं चालते. आम्ही काय म्हणते एवढ्या रानात शाळा नेता का मी मागून येऊ घेऊन? नेतो ना मी. हा हा नाही तर जातो मी पुढं नंतर मी आणते. तू काय काय आणणार तू? काय आणणार म्हणजे तुम्हाला तुला ना आवरायची ते शेळ्या. बरं आधी आला आणि बरं ही आहे ना सुनबाई आम्ही दोघी येतो घेऊन. बरं बोलव तिला. ए ऐक ना खुशी. हा बोला ना. तुझे सासरे काय म्हणते की ते जातात पुढं मग आपण नंतर न्यारी आणि ह्या शाळा घेऊन येशील ना? जमन ना तुम्हाला? दोघींना जाऊ की येतो. चालतंय घेऊन या मग तेवढं. आणि तुम्ही आता रानात चाललात होय? रानात आलं ट्रॅक्टर आलेला आहे ते काकरेपाळी करून घेतो ना मी. मग निरी करून घ्यायची ना. नाही नाही तुम्ही तिथं घेऊन या. तू काय चालले होय रानात? हा रानात चाललंय ते ट्रॅक्टर आलेला आहे काकरेपाळी करून घेतो ना. बर बर बर. बरं तू कुठे गेला होता? मी कुठं जाणार कामावरून आलो. कामावर गेलता काय? हा बरं लवकर आलाच. हा आज जरा लवकरच आलो. मग तेवढं रानातलं बघितलं असतं आपण दोघांनी तर मी मामाला थोडंफार आराम नको होय त्यांना. ह्यांना जाऊ दे पुढं आपण जाऊ जेवण करून. हा त्याला भूक लागली असं ना आलाय तर काही आज डबा न्यायला नव्हता त्याने. स्वयंपाक झालाय का? स्वयंपाक झालाय मग तुम्ही या आम्ही आणतो मागून बाकी. बरं मी जातो पुढं तुम्ही घेऊन हा या. 1 मिनिट थांबा. काय हो? पगार झाला काय? पगार झाला वाटतं. पगार झाला झाला हा. बरं झालं. हा तर ते बरं मी रानात चाललोय. हे पैसे हा ते तुझ्याकडेच राहू. हा ते बायकांचे पेमेंट करायचे ते देऊन टाका ना. बरं काही ठेवतो माझ्याकडं. ते बघा कसं काय. हे बाकीचे तुझ्याकडे राहू दे आणि जपून ठेवा. तर राहू दे नाही तर म्हणशी नवऱ्याने आणले सासर. हा, तसं कुठं असतं? राहू दे. नाही राहू द्या. तुमच्याकडे राहिले काय माझ्याकडे राहिले काय सारखेच इथं. बरं मग तुला काय लागलं तर मला सांगा. तुला पाहिजेत का काही खर्चायला? अगं मला कशाला लागतील खर्चायला आणि लागले तर आपणकडनं घेतोच नाही मी. अरे तू राहू दे तुझ्या जवळ घर खर्चाला भरपूर लागतात पैसे. बरं तुला देऊ का अजून पैसे? अहो कशाला राहू द्या. ते पैसे तुमचेच आहे. तुम्हीच तर शिकवलंय तुम्हीच तर वाढवलंय तुम्हीच तर सगळं केलंय माझं. बघ तुमचेच पैसे आहेत ते. कसं आहे माझं लेकरू. कर्तव्य हुशारच आहे दोघं पण हुशार आहेत. सोन लय हुशार तुमची. आहेच मग आवड कुणाची काय हो? आपली जय बाई रानात जाऊन या चला. बरं या मग तुम्ही आम्ही येतो मागून. ते गाडीची वाट पाहतो ते येतोय ना. हा का? होय हो संध्याकाळी आपल्याला तिथं मंदिरात जायचं होतं त्याचं काय झालं? संध्याकाळी जायचं ना बघू संध्याकाळी. अरे जा ना तुम्ही दोघं जण जोडीनं देवाला जात जाऊ. उशीर झालाय कामाला जायला किती वाढवळ झालाय थांबलोय मी. अहो ते ट्रॅक्टर आलेलं आहे आज आजचे दिवस मला काही येणार नाही मी तिकडे. एकटा जाऊ का बोंबलत कशाला मोकार? मग आता मी आज ट्रॅक्टर वाल्याला सांगितलंय ते ट्रॅक्टर राहणार थांबलंय. तुम्ही कामाला नाही आज मला येतं नाही यायचं. अरे गाणे ऐक इकडे इकडे. ओ भाऊ काय तुम्ही जा आपल्या रानात मी जातो याच्या सोबत. येतो रे जेवण तुला करून. जमन का पण? हाय का? शेतकऱ्याचं पोरगं त्यांना जमत ह्याला जमन का? अरे, सगळं जमते. मी आज राहणार जातो ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही ते थांबा. अहो भाऊ आता आजच आले बघा किती दिवसाचा नांग आम्ही बोलत मालक होतो ते ट्रॅक्टर. बडबड करीतोय या मालक बडबड करतोय दुसरं नाही अरे, पण काय. ते ट्रॅक्टर वाला उद्या येणार नाही त्याला आजचे दिवस सवड आहे ना. पण परत आता काम ती मालक बडबड करतोय आमच्या माझं नावाने. पोरगा येतं ना आजचे दिवस. अरे मी म्हणलं ना मी येतो म्हणून कशाला काळजी करतो. हा त्याला सगळं जमते शेतीचं काम. येतो मी जमलं तर जेवण बरं आहे, करून. नाही तर नाही, नाही, मोकार सगळं मग येतंय सगळं. न्यायचा वजाचा तुम्ही काही काम सांगा ते एकदम बरोबर करणार ते. आईला येईन का तुला पण? अरे बाबा मग जाऊ दे नाही येत. अरे हे येतोय बाबा घेऊन अरे, जा, येतो बाबा. तयार झालाय त्यो. चालेल चालेल मग चला. जेवण करून घ्या आणि मग जावा. जेवण आता तू खाऊन बसलेला दिसतोय तू. नाही, जेवण थोडा वेळ अरे कामावर ना आलोय आता थोडे 2 घास चालेल खातून मग चल येतो. चल मग. हा तुम्ही करा नाश्ता या काय खाल्लं तुला नसेल जेवायचंय काय चल भाकरी खाऊ चल. नाही नको नको. अहो खा चला चला चल चल 2 घास खाऊ खाऊ चल घाल, रे. मग सगळंच जा. परत कधी यायचं मी जाऊ माझ्याकडे का? जेवायला. बरं, मी चलतो आता राहणार. बरं चला दे त्यांना खायला दे. एवढा घास काढायचा होय. हा ही कापून घ्यायचं परत आपल्याला कुठे करायची या दुसरं काम या. बरं चालेल ना काही नाही अडचण. चला घ्या चालू करा. ही सारं उरकून घ्यायचं परत आपल्याला लय काम आहे पुढे.
मग भाऊ बाकी काय? बाकी काय याचं काय चाललंय हे उद्योग हा हा दुसरं काय आहे तेव्हा धंदा आम्हाला नाही तर काय करायला घ्यायचं पटापटा उरकून करडून कापाय जरा मी सांगत होतो ना येत नाही काम ही अरे येते बाबा बघतोय त्याचं किती कसं आहे काय आतून क्वालिटी बिलिटी बघत होतो घासाची. घासाची काय आपल्याला खायचंय काय ते गुरांना खायचं या गुरांना खायचंय आपल्याला खायचं नाही म्हणून काय झालं काम तर काना काना करायचेच आहेत. करडून हाणा पायाला लागन व्यवस्थित आपल्याला कुटी करायची परत कुट्टी करू कुट्टा करू सगळं करू. दुसरं बी काम आहे आम्हाला आमच्या मागे लय होय? उद्योग आहे. तात्यांची तब्येत लय आजारी होती म्हणे. तात्याला मुळ्याचा त्रास आहे लय तात्या गोळ्या असं आहे गोळ्या होय. खातो या तात्याला तरी सुख नाही मूळ वेदवाल्या माणसाला सुख असतंय होय. तात्या सारखा रात्रंदिवस करत राहतो या आई अरे. चालूच आहे तात्याचं तात्याला रोज हॉटेलचं खायची सवय हा ते मसाले तरी मध्ये नाही पित्त होत झालतं मध्ये किती पैसे घालवलेत मला माहिती ना तात्यानी. मुळ्याचं लय अवघड जागेचं दुखणं आहे ती माणसात काढाय झोपतो नाही ती दुखणं आता काय तात्या सारखा रोडने चालला तरी कणच चलतोय ती हो चालतोच कशाला म्हणा बाबा. चालतो नाही खातो या वशाट मशाट अंडी मटण मास हाणीतोय तात्या सारखा होय लय अवघड आहे भाऊ. उरका उरका आपल्याला लय उद्योग आहे अजून मी वाशाट खातच नाही त्यामुळं. नाही नाही वशाट खाल्ल्यामुळे त्याचं निघन दणका बा यार मुळ्यात वाटतं तेवढं आपल्याला सवयच नाही लहानपणापासून. सवय नाही मान्य बरोबर आहे पण हे चांगलं नाही आपल्याला आता गाया गुरं दारा लय अवघड काम आहे शेतकऱ्याचं नाही तर काय त्याच्यामुळे उडून घ्यायचं पटापटा काम धंदा आपला पण होय रान भारी बरं का तुमचं काही म्हणा. रान आहे चांगलं आहे रानाला काय झालं तेव्हा रान चांगलं या बरं आता चला घ्या काना काना उरकून आता गप्पा मारण्याचा काही वेळ घालू. अजून आपल्याला कुट्टी करायची या घ्यायचं का वजे उचलून मग आंबा काढा घास. बागन एवढ्यात कुठे केली हो दुसरं आहे का वळ मग काय यार मला वाटलं सगळी काढायची काय नको आजच. नाही नाही आज नाही उद्याच्याला काय ठेवावं लागेल ना चालतंय मग काय घ्यायचं कवळं मारून घ्या लगेच मारायचं का नंतर तुमच्या याने माझं काय तेव्हा. उचला मग जमन का बघा आता जमन का उचलायला न जमून कसं चालन हा होय घेतो मी वेळा घेतो मग या इडा आणि चला. हो रस्ता कुठं नाही तुम्हाला रस्ता आहे का नाही. घास चांगला ताजा ताजा आहे राव तुमचा. घेऊन टाकू काय मशीन एखादी घेऊन टाकू हा अहो तुमचं नाही नवीन म्हणतोय तुमचं मशीन काय करावं नव्हतं ते तुम्हाला हे जातं का त्यात. कितीला बसते मशीन माहिती 20,000 खायला काहीच नाही राव मग. टाका थोडं थोडं हा तिकडं लय कुठे टाकलेली राव तुम्ही. कालचीच राहिली शिल्लक होय आता झालं असलं तर गेले तरी काय अडचण नाही मग बर जाऊ म्हणतात काय हा मग नाही काय काय असेल तर सांगा. उद्या आता उद्याच्याला कामाला आता उद्याच्याला काय आमचे फादरच येतील. उद्याच्याला उद्या आमची ड्युटी. जमतंय तुम्हाला कामाचं नाही काय अडचण आम्हाला ड्युटी ना आमच्या माग जरी ड्युटी असली तर या तास 2 तास या नाही नाही येत आहे ड्युटीमुळं अवघड आहे या, father, बरं सध्या या नाही सोडत मालक आमच्या. बरं
चालेल हा. उद्याच्याला टायमाला लावून द्या तेवढं. हा चालेल. येऊ का? हा पोरग चांगलं काम करतं या. कुटी बिटी केली, बरं झालं. माझं बी काम उरकलं, पटापटा झालं, होऊन गेलं. त्याच्यामुळं नाही काय अडचण यायची कामाला. थांब तुझं झालं पिऊन, थांब याला ठेवते. अय बाई इकडं बघ, इकडं पाणी ठेवलंय, तिकडं बघत नाही प्यायचं तुम्हाला पाणी. कुठं गेलेत काय माहिती, येईना तर अजून एवढा वेळ लागतोय कामावून यायला. तुला प्यायचंय दर. काय चालल्यात बहिणींच्या गप्पा? ते दाजीलाच विचारत होते, दाजी कुठे गेलेत म्हणून. हा का? हा, त्यांना वाटलं आपले दाजी काय दिसनात म्हणून आम्ही दोघी गप्पा मारत होतो. बर बर. चारायला नेलते की नाही शेळ्या? नेलते की, आणल्या चारून, पण खायला टाकलंय. बरं झालं. तेवढेच त्यांचे पाय मोकळे होते, तुझे पाय मोकळे होते. झालं का? माझ्याच पायावर या, तुम्ही थोडं कमी करा की. आता मला ऑफिसमध्ये बसून वाढते तर काय करणार? रानात काम बी करतो मी. मम्मी तात्या दोघं रानात गेलेली इथं. बरं. तू जेवली का? नाही अजून. हा जेव मग. मला बी भूक लागली नाही तरी. तर मग अशी जेवून गेलते की तुम्ही? आता काम केल्यावर परत भूक लागली. मग सांगत जा की एक्स्ट्राचा स्वयंपाक करीत जाईन की. खाऊ काहीतरी आपलं चारमोर. हा, तुम्हाला म्हणलं देवाला जायचं, ती नको म्हणतात. मग बाहेरच काहीतरी खाऊन आला असतो ना. आता देवाला जायचं काय या वयात? जाऊ कुठतरी फिरायला. ह्या वयात म्हणजे वय निघून चाललंय काय तुमचं? अगं पण अजून तरुण आहेत आपण. असं म्हणा की देव ह्या देव वयात- करायला अजून टाइम आहे आपल्याला. आयुष्य पडलंय. मग देवाला म्हातारपण जायचं का? हा जाऊ. आत्ता जाऊ कुठतरी फिरायला. कुठं मुंबईला जायचं फिरायला? मुंबई बघितली नाही तू आजपर्यंत? आता डायरेक्ट मुंबईलाच नेता काय? आणि मग जाऊ की फिरायला. अगं मुंबईचे मोठ्याले बिल्डिंगा. हा का? हा मग वरती ते बिल्डिंग वर चढायचं म्हणलं तर संध्याकाळ होती, आणि खाली यायचं म्हणलं तर परत सकाळ होती. मग एवढं लांब चढायचंच कशाला? खालून बघायचे आपल्या अशा. अगं त्याला ते लिफ्ट असते, लिफ्टमधून जायचं वरती. अगं मुंबईचा नजारा एक नंबर आहे. तुला मस्त मुंबईचा असा समुद्र दाखवतो. समुद्र काठी ते कोणता पॉईंट आहे तो? गेट ऑफ इंडिया ना, गेट ऑफ इंडिया आहे ग, पण ते असं नरिमन पॉईंट. तो नरिमन पॉईंट तुला दाखवतो. काय नरिमन पॉईंट नोरी जाऊ द्या, काहीतरी आहे ना. दाखवतो तिथं तुला गेल्यावर. समुद्रच आहे बघ, नुसता समुद्र. समोर दुसरं काहीच दिसत नाही, नुसता समुद्र आहे. मग आपल्याकडे बी दिसतो की तळ्यात. आपल्या तळ्यात गेलं की तिथं पाणीच दिसतंय सगळं. जा तळ्यातच जा आणि ये डुबकी मारून जा. ती पावता येत नाही की मला. मग त्या आवर्जून उडी मार. का? काय बायको दिली देवानी इतकी साधी बोळी. कशी रे तू? आणि मुंबईला गेल्यावर आपण पिक्चर बी बघू. हा, आत्ताचा पिक्चर बघा. ती जेवायचंय ना, भूक लागली. चला बरं चला. उद्याचा पिक्चर उद्या बघू. चालेल. हा गडी भाऊ. संध्याकाळी चालतंय. आलोय मी गावामध्ये, येतो मग संध्याकाळी. ऐका ना, मी तुम्हाला तसं कॉल करेन ना. काय झालंय, मला एक महत्त्वाच्या कामाला बाहेर जायचंय. हा, मी तसं कॉल कर. हो चालतंय नक्की. हो इकडे या. काय करता? बोला ना. चला ना, जायचंय आपल्याला. हां नाही बसलेत लोक. 2 दिवस बाहेर गेलो होतो. मग त्यांचे बी भरपूर प्रश्न आहेत. परत ते एक तर निवडून दिले मला जनतेतून. त्यांचे प्रश्न नाही मार्गी लागले की परत आपल्याला पुढं ते निवडून देणार नाहीत, आपल्याला नाव उठवतील. कर तुमच्या पद्धतीने. त्याच्यामुळे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे लोकांशी संवाद करणं, त्यांचे कामं सोडवणं. मग त्यांना नाराज न करणं, मग त्यांच्याबरोबर कायम बरोबर सोबत राहणं. हे काम चला जाऊ. काही आहे असेल तुझं आबा आहेत का? हा बसले आबा वाटतं. आबा आहे. लय निवांत बस. हा बसलो होतो असंच. सरपंचकडे गेलता की नाही? गेलो होतो. काय म्हणते सरपंच? ते बाहेर गावी गेलेत कुठेतरी. अरे आता कवर राहायचं या घरामध्ये? आता फार पाऊस आला की सगळं गळत आहे ना. आपलं ते घरकुलाचं काय सरपंचाचं कानावर घातलं का नाही? त्यांचं सारखं कानावर घालतोय, पण काय हालचालच होत नाहीये. काय करू आपण तरी? अरे पण ते तुझं एवढे जवळच येत ना. थोडं त्यांना विचार ना, कुठवर आले आमचं.
हा त्यांना ते घरी बोललो त्यांना दाखव एकदा हे काय म्हणा आमची कंडिशन काय आहे ना. ते म्हणतायत यादी येईल पण कधी येईल तेच माहिती नाही. कधी आले तुम्ही? मी आत्ताच आलो. काय झालं ते आपण सरपंचाला सांगितलेलं मी झालं त्याला तेच सांगतोय तू सरपंचाची गाठ घे. अरे आता पावसाळा आलाय ना आपण कसं बघ नाही वातावरण काय करायचं ना. सरपंचाला तर एकदा घरी आणून दाखव ना त्यांना. नाही मी गावात गेले होते हा पण ते गावात नाही वाटतं कुठं बाहेर गेले बाहेर गाव गेले का. मला तर सकाळी कोणतरी मला आलेले आहेत रे ते. आलेलं तर मग बघू संध्याकाळी जाऊन भेटतो त्यांना. कवर जायचंय घरामध्ये नाही निरोप दिला होता मी. अरे आपलं आयुष्य ते गेलं पण हे लेकरांसाठी तरी हा. अहो मी निरोप दिला होता म्हणलं सरपंच साहेब आले ना की आमच्या घरी पाठवा म्हणून. काय आपली कंडिशन करायची काय लोक कसे वागायचे राहते. त्यांनी आपल्याकडे यायचं असतं का आपण त्यांच्याकडे जायचं असतं आपलं काम आहे म्हणल्यावर. अरे आपण 2दा-3दा गेलो ना ते अरे नव्हते पण बाहेर तू गेले इथं बसण्यापेक्षा तू जायचं ना सकाळी ना त्यांची गाठ घ्यायची त्यांना बोलायचं विनंती करायची. सकाळीच विचारून आले. हे बघा आले. नमस्कार बाबा नमस्कार. काय 100 मित्रा वर्ष काय चाललंय? तुम्हाला. काय नाही तुमची तुमचे आठवण आली होती. या घरचे आले होते ग्राम ऑफिसला आले होते ना. तुमची मम्मी ते आले होते ऑफिसला. हा मग ते कळालं मला. आलो मग बाहेर गेलो ना मुंबईला गेलो होतो मंत्रालयामध्ये. काय झालं गावची परिस्थिती इथून मागं खूप बिकट होती. गावामध्ये फक्त श्रीमंताला घरकुलं मिळत होते आणि आपले गोरगरीब लोक वंचित राहत होते. मग तुम्ही मला सगळ्यांनी निवडून दिले बहुमताने. तुमचं काम 1001% होणार आहे. आणि आदित्य हा माझा एकदम जवळचा मित्र आहे. हो सरपंच आमचं आयुष्य असंच केलं या सफरामध्ये पण हे लेकरांसाठी तरी तुम्ही बाबा 100% मान्य आहे. आपण करू काम त्याची काही काळजी करू नका. आपण आता नवीन सर्वे केला आहे गावामध्ये. ज्या कुटुंबाला घरकुल मिळालेलंच नाही ज्यांना यादीमध्ये नाव आहे पण त्याचं घर पक्कं आहे त्यांना ऑलरेडी डबल घरकुल आहेत अशी लोक आपण वगळणार आहोत. आणि ज्याला घरकुल मिळालेच नाही या लोकांना आपण प्रथम प्राधान्य देणार आहोत. पहिल्या यादीमध्ये 1 नंबरला नाव आपल्या आदित्यचं राहील. तुम्ही काहीही काळजी करू नका. मी निवडून आलेलो फक्त 5 ते 6 महिने झालो आहे. ह्या 6 महिन्यामध्ये तुम्ही पाहताय शाळेची परिस्थिती कशी होती. आज शाळेमध्ये सगळी मुलं मोफत शिकतात. म्हणजे आज तुमच्या मुलांना शिक्षण द्यायचं काम मी केलं आहे. मी म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी केलं का तर तुम्ही मला निवडून दिलं ती माझी प्राथमिक जबाबदारी आहे. हळूहळू राहिलेली सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी माझीच राहणार आहे. पण तुम्ही आता आमच्या दारात आले ना तुम्ही फक्त आमच्या घराचं वातावरण बाबा नाही हे पाहिलं आहे घर तुमचं दिसतंय सगळं. आपण 100% तुमचं घरकुलाचं काम करणार आहोत. येणाऱ्या आपले 5-6 दिवसांनी ग्रामसभा होईल. त्या ग्रामसभेमध्ये आपण अशी यादी एक तयार करणार आहोत आणि त्या यादीप्रमाणे आपण घरकुलांना प्रथम प्राधान्य देऊन त्याप्रमाणे सर्वे करून पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत मंत्रालयातून आपण त्या मंजुरी करून आणणार आहोत. आमचं कसं आम्ही म्हातारं माणसं कुठं पण राहू पण आता हे नवीन ज्यांचं संसार थाटायचा नवीन लेकरू कसं राहायचं ना. सुनबाई आलेल्या ते लेकरं बाळ पाऊस आला ना सगळं गळते सरपंच आहे. नाही तुम्ही काय करा फक्त एक 3-4 महिन्याचा कालावधी द्या माझ्यासाठी. तुम्ही आत्तापर्यंत थांबले स्वतंत्र झाल्यापासून तुम्ही अशाच घरामध्ये राहता. तर आमची दुसरी काही मागणी पण नाही ना. तेवढंच घराचं काम केलं ना. आता हे लेकरू कुठेतरी कामाला लागलेले हाती थोडंफार लागलेले पगार अजून थोडा कमी आहे ना. एकदा पगार वाढला ना मग ते त्याच्या जीवावर परत अजून दुसरं काही करेन ना. पण घराचं आमचं तेवढं नक्की 100% मार्गी लावू. 2-3 महिन्यामध्ये तुमच्या घराचा प्रश्न आपण मार्गी लावू. 1000% लावू. साहेब 2 तुम्ही निवडून आले ना इथे पळाले दोघं. नाही ना ह्यो माझ्याबरोबरच होता. माझा मित्र एकदम जवळचा सहकारी. त्यामुळे त्याचं काम करणं माझी जबाबदारी. एक वेळेस एखाद्या वस्तीवरचं काम राहील ते थोडं पेंडिंगला पडेल पण आपल्यासाठी ज्या लोकांनी जीवाचं रान केलं ना त्यांना मी कधी विसरणार नाही. म्हणजे सगळे विरोधक पण आपलेच आहेत आणि आपले पण आपलेच आहेत. परंतु कधी आपण भेदभाव करणार नाही. प्रत्येकाला आपण समान न्याय द्यायचं काम करू आणि सगळ्यांना बरोबर घेऊन गावचा विकास करू. खरंच सरपंच साहेब तुम्हीच ना तळागाळातल्या लोकांना एकत्र घेऊन काम करायला लागलेत बघा. गेल्या 5-10 वर्षापासून आम्ही घरकुलासाठी अर्ज करतोय पण एक बी सरपंचाने बघा मंजूर केला नाही. पण तुम्ही असं कळवळीने बघा घरी येऊन विचारपूस करता. अरे आपलं प्रेम म्हणून तर आपल्यासारख्या गरीबाच्या घरी आलेत ना ते. काय झालंय मागील 5 वर्षामध्ये तुम्ही पण पाहिले लोकांचे बंगले आहेत आणि त्या बंगल्यावर घरकुल झालेले आहेत. बरोबर. आता आपण तिथं बोलायला गेलो की ते आपल्याला म्हणायचे तुला काय कळतंय. बरोबर. मग ह्याच्यामुळे आपण थांबत होतो आणि सगळ्यांनी तुम्ही मिळून मला सरपंच केलेलंच आहे. का तर तुम्हाला माहिती ह्याच्याकडून काहीतरी तुम्हाला आशा आहे अपेक्षा आहे आणि निश्चित ते आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. बरं बसा मी चहा करते. नाही चहा नकोय. ऐका ना ऐका ना चहा घेतच नाही. चहा शरीर हानिकारक असतो त्याच्यामुळे आम्ही चहा घेतच नाही. हा त्याच्यामुळे जातो आम्ही. आम्हाला पण दुसऱ्या पण वॉर्डामध्ये जायचंय. हो नक्की 100% तेवढं लक्ष ठेवा. 1001% आपल्याला नवीन यादी तयार झाली ग्रामसभेत करणारच आहे आपण. आणि
ज्याला घरकुल मिळालंच नाही आजपर्यंत त्याला आपण प्राधान्य सुरुवातीला आमचं देणार. आयुष्य जाऊ दे पण आमच्या लेकरासाठी आम्हाला नक्कीच नक्की 100%. चला येऊ का बाबा, चला येतो. चला जायचं 4 नंबरमध्ये रस्त्याचं काम आहे. जाऊ जाऊ. केवढा खड्ड पडलं. नाही होईल होईल सगळं होईल. बऱ्याच दिवसापासून तो आहे माझ्या कानावरती विषय. बघितलं, याला म्हणतात माणूस जीवाभावाचा, आपल्या हक्काचा, ज्याला गरिबांची जाणे, तळागाळातून वर आलेला पोरगा आहे. बरोबर म्हणतो तू. तसे एवढे सरपंच झाले, एवढे कार्यकर्ते झाले, पण एकाने पण आपल्या घरकुलाची दखल घेतली नाही बघ. पण हे सरपंच घरकुलाची दखल जाऊ दे. एवढा मोठा माणूस आपल्या गरीबाच्या दारात आलाय, कोणी येते का? आता काय आपल्या गावाचा एकाच झाल्याशिवाय राहायचा नाही बघा. अशी माणसं प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक नगरपालिकेत पाहिजे. होय, होय. बरं, म्हणजे गावाचा नाही देशाचा विकास होईल. बरं, चहा करा. हा, चहा ठेवते, बसा. बरोबर आहे. सरपंचांनी आपलं एवढं काम केलं ना, मला जरा थोडं बरं वाटेल. जरा कवर राहायचं रे सफरामध्ये. हां ते आहे, पण या सफरातल्या पण लय आठवण येतं आपल्या. अरे आमचं जाऊ दे रे, पण तुझी काळजी वाटते ना. तुझी आता बायको आलेली, ती कशी राहणार, कुठपर्यंत राहणार ना. बरं तू असं कर, सरपंचाच्या मागे लाग आणि तेवढं आपलं घराचं आहे ना तेवढं काम करून घे. होय, तोपर्यंत तुम्ही येतो रानातून. चल. बरं. आपल्या हक्काचा आपला माणूस. खातो मग काय तुझं काय का नाहीतला का आज इकडे तर घडीत तिकडे काय पैसा लय झालाय का काय तुला? कायचं बाबा काम धंदा नाही काय नाही असंच फिरायचं गावात मस्त टवाळक्या मारी. काय अवघड आहे बा तुझं काय आता काय करणार. हा? बाकी तुझं काय चाललंय? एकदम मजेत आपलं काय रे. तू कुठं असतो सध्या दिसत नाही. आईला मी इकडे गावात हिंडल्या गावातल्या पुरी कोणी बघायच्या. पुरीच्याच मागं तू लय छपरी नाद लागलाय बा. तुला म्हणलं चल ते तू म्हणतो नको मला पुरी नको भाऊ, ते बघायला, मागच्या वेळेस interest एका पुरीच्या नादात मार खाल्ला तेव्हापासून मी नाद सोडून दिला. तुझ्यात काय प्रॉब्लेम नाही ना. गप, तुला मुसकाडी नाही मी असलं काय म्हणू नको. आता पुरींकडे चल म्हणलं मग तू नको मला नको अरे मला. मागच्या वेळेस नाही त्या पुरीच्या नादात मार खाल्ला. आईला ती पण झाली नको म्हणलं, आता आपलं काय करायचं जाऊ दे. डोक्याला ताण. हो एकदाच सांगतो सगळं करायचं पण पुरीच्या नादात मार खायचं नाही. आपल्याकडे वगैरे असे रोज पुरी पण मार खाल्ला कधी नाही. अरे तू क्वालिटी मार खाल्ला तरी सांगायचं नाही. मग तुझ्याने काय डोंडरी देत हिंडो गावात. अरे पण माझं सगळ्यालाच माहीत झालं, सगळ्यांनी मारलं होतं ना मला. कशाला मग तुझं कसं आहे माहिती आहे का, तुला एक भाकर लागत असली तू 2 भाकरी खायचा प्रयत्न करतो. अंगापेक्षा भोंगा मोठा बघायचा नाही ना, बारीकच बघायचं. तेवढंच काम धंदा झालाय मग आता. काय खरं काय लावल्या त्या आधीच ऐक होय आद्या कस काय आला इकडं. तर काही चाललं त्याला हाका मार बरं. आईला आद्या त्यो- आद्या ए! अरे काय लाका इकडे बस जरा आमच्या बस. खाय का नाही तुझी आमच्यासोबत? सुधारा आता तरी जरा. आईला सुधरा म्हणजे आलो ह्यो शाळेल माझ नाही चांगला, माझं आपल्याला सुधारा म्हणून गेलाय. आईला काय वेळच लागा नाही. लय शायनिंग मार लागलाय. आता काय सरपंच घरी येतोय हा ना. त्याच्यामध्ये उड्या मारतोय जास्त. आहे का आईला नाही? ह्याचा काटा करावा लागेल काय आपल्याला. एक काम करू आपण, त्याला आहे ना आपल्या बैठकीत बसू. हा मग कसा सुधार चांगली सवय लावू आता दारूची, मग देऊ हाकलून द्याला. मग कस काय सरपंच बी येतोय मध्ये. अतिशहाणा नडतो बरं का माणसाला. खुशाला आपल्याला तोंडर म्हणून गेलाय सुधारा. आईला रोज आपल्या एका ताटात खाणारा. संध्याकाळी गेम करू आपण. त्याला संध्याकाळी काय करू, जरा पाजू. पितय का ती काय नाही पित वाटतंय, पण देऊ त्याला काय तरी टाकून मिक्स करून आणि मग गेम करू आपण. चल बरोबर गावात ह्याचा कार्यक्रम टेन्शन. हाय तर हा बोल. तुझं काम. अरे अख्खी वस्ती माझ्या विरोधात नेऊन घातली, त्याला दिला निवडून, तुमचा सरपंच केलाय ना. जाण त्याच्याकडे मग तोंड घेऊन परत मला फोन करतो. हा जा त्याच्याकडे जा, त्याला त्याच्या मागा लागा ना आता. अरे 5 वर्ष मी सरपंच होतो साल्यांनो, तुमचे रस्ते केले, घरकुल बसवली सगळी. हां तुझी ती सून नाही बसवली का अंगणवाडीत, मला शिकवतो परत. अरे अजिबात नाही. तू अजून ती तुझी आहे नाही का अजून एक तो टोनगा तो बी माझ्या डोक्यात आहे रे. येईल घरकुलासाठी जाता येईल त्याच्याकडे आता. हा ठेव. चल तू. अरे तुम्ही पळत येत असतात परत माझ्याकडं. काय विषय भरता नाही सरपंच केला त्याला 5 वर्षांनी ना. आता झाले
7-8 महिने ते झालेत, जातील हे बी 4 वर्ष निघून. माझीच गरज भासणार आहे तुम्हाला. हा ठेव ठेव. एवढी कामं केली सलेंची तरी विरोधात. आणि आता हे करता का ते करता का. नमस्कार. नमस्ते. बोला काय टेन्शन मध्ये म्हणता. काय मला कुठलं टेन्शन. 10 वर्ष सरपंच होतो मी. 5 वर्ष नसलो मग काय फरक पडतो. हे आहे पण ती- काय सरपंचाच्या लय चक्रा वाढल्यात आदेशा घराकडे. काय तुम्हाला खबर बिबर आहे का नाही. हा ते जात होतं ते म्हातारण ती बाई आणते त्याच्या दारात द्या ना घरकुल द्या ना घरकुल भीक माहिती. तुम्हाला करता आलं नाही का 10 वर्षात तुमच्या राज्यात. अरे नंबर असते त्याला प्रोसिजर असते. काय राव तिथं तुम्ही म्हणजे लगेच करून देतो एवढ्या 1 महिन्यात. दिसन ना लगेच करून तो घरातले येत काय ते तुला शायनिंग मारतो ते आद्या. मारील ना ते येत असतो माझ्याकडे. तो त्याचं घरकुल होत नसतं आणि काहीच होत नसतं. त्याचा काटा करायचा राव आपण. करतो ना तुम्ही सांगा ना. जराशी माजल्यावानी करतोय जरा जास्त त्यो. करायचं आडवा आडवा तिडवा करायचा त्याला पार. आईला आम्हा दोघाला इग्नोर केलं डायरेक्ट तोंडाव. आम्हाला तर सुधारा जरा. त्या सरपंचकडे गेला तर जराशी माजल्यावानी करायला लागलाय त्याच्याकडे. चमचा आहे कोण? त्यो चमचा आहे त्यो. हा केव्हा त्यांनी माझ्या विरोधात नेऊन घातली मग त्याची. त्याच्यामुळे तुम्ही पडले माहिती का. मग आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात जास्त काड्या आद्याने केल्या तर. आधीने केल्या ते डोक्यात आहे माझ्या. अख्खे माणसं तिकडे नेल त्यांनी. मग अरे ते त्याची बायको आहे ना अंगणवाडी कडती नाही का मदतनीच असती. त्यासाठी म्हणतो होता मला. म्हणलं अरे थांब तिला आहे ना डायरेक्ट आहे ना एखाद्या ह्याच्या शाळेवर शिक्षिका म्हणून टाकतो. म्हणलं कायला भातन पितन शिजतो हे आद्याला नाही निघाला गेलं तिकडं. आणि त्याचं घरकुल स्लॅबचं करून दिलं असतं मी. स्लॅबचं पत्रा भित्रा नाही येता. त्यांच्या जेवढं लय उड्या मारतोय पण त्याचा आपलं काटा करायचं काहीतरी करागाड्या. आद्याचा काटा करीत असतो मी. आणि आद्याला तो माणूस आहे ना घरकुलही देत नसतो. नुसता गोड 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 बोलून 5 वर्ष जात असेल बघ. आद्याचा काटा फक्त आम्ही दोघं करू शकतो. हा, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला फक्त एकच तुमचा करा. सपोर्ट लागेल आम्हाला. अरे कधी बी मेराजचा फोन करा ना. आता आम्ही आद्याला काय करणार माहिती का सर? दारूस आम्ही लावणार आद्याला दारूचं यसन. आद्या असा नुसता ठॉय करणार सरपंच असं आणि नाव कुणाच घालणार सरपंच घालणार. ते दोघं पाच संगत वेळा लावला घातला त्याला त्याला. पैसे नको का आम्ही दोघं पैसे अशी आला गावात तुम्हाला. हिंडतो तर. अरे सांगायचं ना मग किती देऊ. 2-4 हजार हजार बरं 2-4 द्या. काय रगायला तुला न्यावा का नाही कुठं. 4-5 हजार द्या ना. एवढे पैसे द्यायचे लोक 4-4-5 हजार. आईला माणूस जरा विरोध राहू. विरोधी पार्टी तुमची फोडायची. ती अख्खे सगळे माणसं परत आणू आपण इकडे. मला सांगा कार्यक्रम झाला पाहिजे. आद्या कार्यकर्ता कोणाचा आहे सरपंच. सरपंचाचा. तो असतो कोणा बरं सरपंच बरं. जर आम्ही राहू द्या की अरे ते 20,000 येत 10 रुपयाला 20,000 तुमचा कार्यक्रम होईल. सरपंच राव त्या तेव्हा राहील बाजूला तू बेशीन. जर 2,000 लय झाले आणि रोजच लागणार आहे तुम्हाला काय. हे आमच्या दोघांचं झालं ना. आद्याने काय करायचं. ही माझं न्याचं झालं आद्याचं काय. नाही नाही, आद्याचा कार्यक्रम लावायचा आहे का तुमचा लावून घ्यायचा आपण कार्यक्रम. आद्याचं येत नाही बसावं ना. लागणार मग नाही. बसावं लागणार ना. त्याला जोरदार. पाजायचं. त्या आद्याच्या अगोदर तुमचं व्हायचं ना तुमच्या बायका माझ्या दारात. असं चिकटपणा करतात म्हणूनच पाडलं. म्हणून सरपंच तोंडावर पडलंय आणि ती पण चिखलात पडलंय. इधर हे असं उगा येड्यावर काहीतरी करतात. करायचं शिका जरा. आईला म्हणलं म्हणून ये ना. तुमचं आता काम कसं झालं जरा- म्हणजे बस नाही. ही असं जर पहिलं इलेक्शनला केलं असतं ना तर निवडून आला आज असता. तुम्ही असं पैसे कुठं कमी केलेत. परत पिलेले घरी आणून टाकावं लागलेत मला माझ्या गाडीत रस्त्यावर पडल्यावर. सरपंचराव बरं चल आपलं जाऊ मग. आणि तुमच्या बायका माझ्या घरी नाही आल्या पाहिजे. आमच्या नवरीला 10 रुपये देत नाही. 10 राहायचं आणि तुमचं निपटायचं. मला ते 2 दिवसात झालं. 2 दिवसांनी अजून तुम्हाला जुगाड लगेच लावायचं. 2-4 दिवसात कळणार त्याचा कार्यक्रम लावलाय म्हणून. बरोबर. या आमच्या आता 2-4 दिवसांनी परत दुसरं. आणि एक काम करा तुम्हाला परत निवडून यायचंय ना. मग मग काय परत केकलाच आणायचंय. काही भावात आहे ना बापूराव सरपंच असतो. काय भावात पुढच्या 5 वर्ष काय माहिती परत एकदा चिखलात पडतंय म्हातारं. चल काय येडा आहे का काय. खानदानी सरपंच आहे. अख्ख्या पिढ्या माहिती यायच गेल्या तर तुम्ही निघाले टोकूचे मला शिकवायला. हा काय वाटतंय माहिती का. हो तात्या चांगलं. कोण तात्या आपण लगेच डोक्यावर. तात्या चांगला बी नाही तुला सांगतो. आता काय करायचं माहितीये का. आद्याच्या नावाखाली आपण तात्याकडून पैसे उकळायचं. हा आता आपल्याला तात्याने किती दिलेत 20,000. 20,000 आपण किती दिवसात ओढणार आहे सांगितलं 2 दिवसात. 2 दिवसात मग 2 दिवसांनी परत तात्याकडे जायचं. तात्या पैसे संपले. पैसे द्या. मग तात्याला आहे ना तात्या. आणि तात्या हरामखोर आहे रे. काम होत तुला सांग का ते केक किती चांगले मला सांग. मरणाच काम नावाट पोरग काम करतय धंदा करतय. पाण्याची टंचाई तर बोर घेतय पदर. मग म्हाताऱ्यांना बाकडी टाकते बसायला. अरे तात्या उगा आता काय झालंय माहितीये का. तात्याची जळती करपती पारातनं. काहीतरी करून करायची बा. आता 10 वर्षी एक तर सप्ताहाला खुर्ची सुटाना तात्याला. म्हणून तात्या नुसतं आता म्हणतोय पैसे खर्च करायला. हीच आधी केलं असतं. माणसांच्या अडचणी सोडवल्या असत्या. सगळं सोडवलं असतं तर कशाला केक निवडून आला असता.
ही तात्याला ना तात्याला नुसता असा गाळात घालायचा, नुसता डब्यात टाकायचा, बघायचा आपण जळून दे की कुठं आपल्या 10 वर्ष तात्याने लुटलंय. हो का आधी आला आधी आला का त्यासाठी घ्या त्याला काय करलं की डॅमेज अरे 20,000 घेतल्या 2-3,000 खर्च करून ह्या बेवड्यावर. आधी भाई अरे इकडे याला का काय माणूस आहे का तू ओळखत आहे ना मध्ये गेला काय माणूस आहे तू? साध्या तू काय करतोय काय नेमका? चालू आहे काम माझं. तुमचं काय काम आहे ते बोला. घरकुल भेटलं का नाही तुला? नाही होईल मंजूर एवढ्या. सरपंच 1 नंबर माणूस आहे बरं का, टेन्शन घेऊ नको, तुला घरकुलच देणार. अरे आम्ही त्या तात्याच्या नादाला लागून फसले काय बन तात्यानी आजपर्यंत सगळे 10 वर्ष गाव लुटलंय. एक नंबर माणूस आहे. तुझी निवड एकदम ओके. तू आपलं चुकलं त्यावेळेस, आपण आहे ना आपण बी आध्या बरं जायला पाहिजे माहिती का? तुम्हाला म्हणत होतो मी माझा बालमित्र आहे कोण? चला तिकडे. तर तुम्ही ऐकलं ना. काय बाबा ओळखच विसरला बरं आमची चल चावी पास खर्च पाणी करतो ना कोण? अरे आधी कोण खर्च करायचा? चहा प्यायचा आहे का तुम्हाला? चला चहा. आम्ही चहा पिणारे माणसं आहेत का? हे बसून तसलं मी पाजत नाही. आम्ही खर्च करतो बरं आम्ही करतो थोडं. तू बसायला का मला सांग एकदा पर्यंत काय होतं? अरे इतकं काम धंदा करतो तू. मी नाही घेत रे. नको तू घेऊ नको ना आयला थोडं. अरे मी काय म्हणतोय बसून निवांत नाही तर काहीतरी करू. मी नाही घेत माहितीये ना तुला. अरे तुझं असं का शिंक नाही खायला तर शिंक नाही. कंपनी दे आम्हाला. बरं हॉटेल तर जाऊ दे तुला हॉटेल ताराशे ना आपण काय करू राहणार बसू निवांत. अजून काय बरं ठीक. हा ये रानात तू हो पुढं तू काय काम नाही का तुला? नाही निवांत ये तू आपलं काय घर राहणार ते पाठी रानात ये. नाही तर आमच्या आम्ही दोघं आधीच बदनाम आहे. परत माझ्या बेवड्यांच्या नादी लागली पार्सल घेऊन येतो बरं का हे जरा माझल्यावणीच करतय. काय करू माहिती आहे का? एक काम करून बिस्लेरीत होतो हा कार्यक्रमच लाव. बिस्लेरीत ओतून पाणी म्हणून आपण खाल्लेल्या मिठाला लागणारी माणसं इथे. पैसे घेतले तात्या थोडं काम करावं लागेल ना आपल्याला. ह्याला पाजू मरू तिकडे आपल्या काय बाप्पात जायचंय. चल अजून 20,000 उकळू. आणि आपण आता गालाच नाही ना आईला जाऊ दिला का रोज आपल्याला पैसे तशीच हे तशीच घेतो येऊ मरू दे त्याची आईला बोलायचं. महिना झाला रोज पाजली मला सवय नाही लागणार तर काय. नाही म्हणता चांगलं वाटत अरे आपल्याला बी एवढंच होत आपल्या पुढे नाटक तू आता काय मित्र झाला सरपंच त्याच्यामुळं. नाही बाबा तसं काय नाही. आधी घेत नव्हतो मी. सरपंच तुमच्या नादानं. सरपंच पाचतो तुला. नाही सरपंच नाही तसा. अरे सरपंचला पैसा सुटत नाही. सरपंचाला कळलं ना मी घ्यायला लागलोय. सरपंच मला ती तशीच त्याला सवय झाली आता. लय नको तू खायला काहीच नाही आणलं तुम्ही नाला. अरे तुला कशाला खायला लागतं बेवड्या बेवडे येतंय मारणार अरे पुरीच हाणाय हानी एका दिवशी. तर पितो देऊ का अजून? हा बस पिला का थोडी? धर जा घरी घेऊन नाही घरी जा घरी घेऊन हाय आम्हाला अर्धी एक पिनाला का घोट त्याला इतकी देतो का फुकाट बेवड्याला तू ती थोडा त्याला किक बसते का? किक ही राहिलेली मिक्स करायची का? आणि इकडे जरा किक बसत हे वाटली की मिक्स करू जरा किक बसा ना. थांबे किक बसली पाहिजे. किक धर हा आता बघा आता कडक झाली जरा. अरे कसं पेतोय गाटा गाटा. आता कुठं जरा प्रशांत बरं वाटायला लागलंय. जा तुला घेऊन जा जा घरी जा. नाही जा घरी घेऊन. कोण नाही बघ तुला कोण नाही बघ जा घरी घेऊन जा जा बाय जा दादा. अरे बसलो असतो जरा. नको आता आम्हाला जायचं आता संपली आम्हाला दुसरी आणायची आता परत बोलू आम्ही जा. कोणती काय ब्रँड आहे? कोणता का असताना प्याला ना तू? आईला महिना झाला आमच्या पदर पाजितो ह्याला. एका दिवशी कधीतरी खर्च कर. केला कधी केला? हे काम कर आज खर्च कर तू संध्याकाळी. उद्याचा खर्च माझा. संध्याकाळी खर्च कर. बरं भाई संध्याकाळीच आज. बस जा तू आधी घरी या तुझ्यासाठी फक्त पाडशील तू मला इकडे का बस फक्त तुझ्यासाठी. आणि तू काय आहे आपला तू हा ओके दोस्त आहे त्यामुळे फक्त तुमच्या दोघांसाठी खर्च आज. जा घरी तुला जा तुलाच घेऊन जा. चला बजे पडायचं. येऊ का? जा जय हो. हा जय हो जा. आखी त्यालाच पाजली आपल्याला काहीतरी झालंय का? कोणाला? तेच प्याला आखी. अरे सरपंचकडे जाऊ ना आता. काम कोणाच केलं आपण? चल परत एक आणावं लागेल आता. एक काम सगळे पिऊन गेलाय. कोण? मग काय झालं आपल्याला? गेला पण आता सरपंच पैसे घ्यावं.
सरपंच आईच्या गावात बसवा लागेल परत एकदा आपल्याला. आपण थोडी घेतली पण चल बसू तरी पण. हे बघ सरपंच आले. सरपंच तात्या. सरपंच आता केवळ तात्या म्हणावं लागतं ना, माहिती का. पहिले सरपंच म्हणलं जरा बरं वाटायचं पण आता तात्याला म्हणावं लागते. काय करणार. बरं ते जाऊ द्या. सांगितलेलं कामाचं काय असला ठॉय होऊन गेला आता घरी देव. अहो सरपंच असा सकाळ सकाळ पितोय. ठॉय केला असा ठॉय केला का नाही. झालं धरी सुरू केली की कोणी तिने आज बाईक धरली पाहिजे बाप धरला पाहिजे आई धरली पाहिजे बायको हांजाडली पाहिजे. आज बघा ना तुम्ही आज फक्त तमाशा बघा आज कसा तमाशा होतोय. आज काय? बाटलीत घेऊन गेला डायरेक्ट रोडने घरी. घेऊन गेलाय. बरं एक काम करा ना. आता मला काय वाटतं माहिती का तेवढ्या ह्यात त्याचं काय भागणार नाही. हा म्हणजे किक पाहिजे अशी किक बसली नाही आणि आमच्या पैसे होतं तेवढं संपलं. मग आता थोडंफार काही त्याचा कार्यक्रम लावता लावता माझा लावणार नाहीत ना तुम्ही. सरपंच आम्ही किती पैसे दोघं उधळले तुम्हाला तुम्ही? आजच कळेल. एक का आम्हाला एवढे पैसे उधळले लोक अजून तुम्हाला गाव ताब्यात दिलं होतं काय करता. सरपंच आम्हाला किक सुधिक नाही आम्ही मग गोट सुधिक आम्ही वाटतो तुम्हाला पिलं बरं. बरोबर 20,000 ते बघा जाऊन किती प्यालाय. किती 5-6 हजार लय झाले. काय राव एवढं काम केलं राव. 10,000 म्हणजे 10-5 रुपये नाही. राव बरं, एवढं जाऊ दे. शकले. नंतर बघू परत. 1,000 रुपये कमवायला माणसाला 2 दिवस कामाला जावं लागते. तुम्हाला 5,000 5 मिनिटात भेटते. सर काय होतंय माहिती आहे का तात्या. तुम्ही जे डोंगरावर पाडताय ना, असा वर नेते जनता तुम्हाला कशी करते माहिती का, अशी वर नेते ह्यांना आणि वरनं डोंगावर सोडते अशी दमदेशीने. शिकाय खाली बघितलं का. आता ती चपलं तर नका सांगू मला, पण तुम्ही असं दिला सोडा ना मी. कार्यकर्ते कोणाचे आहेत तुम्ही. ते केकाचे का माझे आता कार्यकर्ते तुमचे तुमचे- राव. पण तुम्ही- माझं आणि त्याचा कोण माझ्यापाशी. त्या कसं झालंय माहिती का, तुम्ही रक्ताच्या कार्यकर्त्यालाच तुम्ही असं करताय म्हणले जनतेला काय करताय तुम्ही? 1,00,000-1,15,00,000 रुपये उधळले तुम्ही या महिन्यात. कार्यक्रम अजून कोणाचा 5 होता? वर्ष जायचे. काम कोणाचं चाललंय. तुमचंच काम चाललंय ना. अजून चांगली कामं सुरू करायची आहेत. हे अजून आता हे वाकडे तिकडे चाललेत. बरं द्या अजून त्या एवढ्यात नाही काय व्हायचं. आज तेवढं झालं संध्याकाळी परत नक्की ना. हा. चला मग, चल. तिकडे जाऊ. बरं जावा तुम्ही बघा. जाऊ दे, भेटलं तेवढं जाऊ दे, बाजार. भेटलं तेवढं सरपंचाची मारतो नुसती आता. हे वैताग आणले बघ या पोरांनी. हा कुणाच्या नादी लागलाय आणि काय झाले काय माहित बाई. थोडं म्हणता म्हणता हे पोरग पार त्या व्यसनाच्या आहारी गेले. त्याला दारूशिवाय दुसरं काही सुचना झाले. सोन्यासारखी बायको आहे. हां किती काळजी करायचा पण त्याला काय नाही. आईवडिलांचं नाही, कोणाचं नाही, कुणाचं काय नाही. फक्त दारू दारू दारू. सकाळ संध्याकाळ तेवढीच लागती. कसं दुसऱ्यांचं काही वाटत. काय झालं. काय व्हायला राहिले सांगा बरं. हां अहो किती चांगलं संसार चालला होता यांचा. किती चांगलं आपलं घर हसत खेळत होतं. आधी अजून आला नाही का इथं घरी. कुठं आलाय कुठं गेलाय काय माहिती. कुणाची नजर लागली काय माहिती. तुला मी सांगत होतो पहिल्यापासून लक्ष ठेव त्याच्यावर. तुझा लय लाड माझा आद्या माझा आद्या. आता पाहिलं ना काय करतो ते. काय करत होता माहित नाही का तुम्हाला. पैसे घेताना बरं अरे मी कोण त्याला वाटायचं झापत तुम्हाला? होतो मारायला लागलं की तुला मध्ये पडायची ना. कळत नव्हतं तुला. तुम्हाला जे नाही तुम्ही पेलं नका नाही आता का. हां म्हणजे आता लग्न झालं तर मीच त्याच्या मागं मागं फिरायची. तुझा लाड भाऊ होतोय तुझा लाड. कळतं तुला. हे बघा लग्न ओस्तर आहे ना. लग्न ओस्तर आई बाप आई सांभाळत असतील एकाला. अरे मी दापायला लागले. काय थांबायचं. दिवस मला बोलत जाऊ नका. आता त्या पोर काय करतय त्याच्याकडे लक्ष द्या. सारखा माझा लाड म्हणून म्हणून काय मला आता मला मारता का मग तुम्ही. अरे मी तुला विचारत होतो ना आद्या किती वाजता येतो. मी राहतो यायला मला उशीर होतो ना. हा तू सांगायचं सगळं खोटं. हो आता बायको आल्यावर मी कसं काय लक्ष देणार तुम्ही सांगा बरं. हा आता जोपर्यंत त्याचं लग्न नव्हतं होत तोपर्यंत मी दिलं ना माझ्याकडून होईन तेवढं लक्ष दिलं मी. पाहिजे तेवढे चांगले संस्कार. लग्न होतं त्या पोरग कसलं व्यसन नव्हतं कसलं नाही का. या 2 वर्षभरात त्याला कुणाचा नाद लागलाय कुणा काय व्यसन लागले त्याला कुणाचा नादी लागलाय काही कळना झाले मला. काय पगार झाला की पैसे माझं देतो. धरा पैसे आणि महिनाभर लय सगळे घेऊन जातो. हा मी त्याला तुम्ही कशाला द्यायचे त्याला. तुम्ही नाही द्यायचे. अरे मी तुला थांबवत होतो त्याला पैसे देत नव्हतो. द्या माझं लाडाचे लेकरू द्या. ते काय दारू पितो का काय करतो का. अहो त्याचं निपटाना आपल्यातच कुठं आता भांडणं लावता. मला तुम्ही मलाच बोला. मला मारून टाका. समाधानी होईल. तुम्ही दोघच कमून भांडताय. ते बाजूलाच राहिले सगळं राहिलं आणि तुम्ही दोघच भांडत आता घरी. मग करणार काय आम्ही आता. बघ ना कसे बोलतात मला. आता मी म्हणाल का आता ही केस वाटतं का आई कोणत्या आईला वाटतं का लेकाने दारू प्यावी मम्मी कसे बोलतात बरं मला.
ही केस आता डोक्याच्या बाहेर गेलेली आहे. काय करावं वैताग आलाय. हे बघा हाय का बघ सकाळ सकाळ बघ कसा डुलत यायला लागलाय. लय वैताग आलाय बा. कुठं गेलास हे बघ हे बघ हाय का बघा. सकाळ सकाळ आले. कुत्र सुद्धा बघ त्याला भुकायला लागले. कुत्र सुद्धा ओळखी ना आले मुठ ढुसून. दुसरं काय येतंय. नमस्कार. कुठे गेला होता? वा बापाला नमस्कार. बापाला नमस्कार काय? हो लाईनीत येऊ द्या थांबा. काय काय करतोय तू? हा अहो लाईनीत येऊ द्या मला थांबा जरा. आता बोला. बघ खाली बस जरा. बघ कसं वास यायला लागलाय. काय भानगड काय आहे तुझी? माझं काहीच नाही. हा ही काय आहे? अरे लाज वाटते का रे? हा घरी तू दारू चांगला होता ना? काय म्हणणं आहे बा तुमचं? अरे आद्या तू आदिनाथ होता आदिनाथ आणि कुणाच्या सांगतील तू दारू प्यायला लागलाय? हा दारू दारू हो 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 प्यायलंय दारू. काय म्हणणं आहे तुमचं? सांग प्यायची नाही का मी? त्याला सांग काय? शांती त्याला अगोदर सांग काय? अहो शांती कायम शांत आहे. आयुष्यभर शांतच आहे ती. तुम्ही कधी शांत होणार? काय काय केलं मी? त्या शांत राहिल्यात म्हणून तर हे झालेत ना बेवान सुटलेत. बाकी काय? माझं चुकलंय ना. माझं चुकलं. मी तुझे लाड केले म्हणतात ना. तुझं लाड केलं म्हणून तू डोक्यावर बसलाय. आता आहेत ते मला बोलायला. आणि हे फळ दिलंस का माझ्या लाडाचं तू? हा दारू पिऊन यायचं घरी. अरे लाज वाटते का नाही तुला काय? काय बाकीचे पेट नाही काय? वंशाचा दिवा किती लाड केला बघ ना. अरे तुझ्यासाठी काय केलं बघ. ही कपडे फाटके तुटके घालतोय आणि तुझा बघ हा ड्रेस. हा मी म्हणलं का फाटके कपडे घाला? म्हणलं का मी घाला फाटके कपडे? अरे करावं लागतं मला तुझ्यासाठी. हा अरे साधा सुई दोरा नाही तुमच्याकडे कपडे शिवायला. कसा राहीन रे? कसा राहीन? महिन्याचा पगार तुमच्या हातात देतोय तरी मी वाईट. माझी दारू वाईट. महिन्याचा पगार एकदा देतो. तू महिनाभर पैसे घेऊन जातो. 1 रुपया सुद्धा ठेव ना तू. काय फुकट दारू पितो का? तुला लोक फुकट दारू पाजतात का? आखी पगार घेऊन उधळतो त्या दारूच्या नावावर. हा अरे जरा संसाराकडे बघ ना. घरादाराकडे बघ. ते तर जाऊ द्या. नुसता पगारच नाही तर जे माझ्याकडे ठेवाय दिलेले पैसे ते सुद्धा उधाळले. तू आता सांगते काय? हे बघ हे तुला जर नसेल ना राहायचं तर मग तू जा. कुणाला बोलतो तू? तुझी बायको आहे ती बायको केली नाहीये. अहो बायको शांत आमच्यात बोलू नका. खाली कर तुझा तो. तुम्ही आमच्यात बोलू नका. कोण? बायको माझी सून आहे ती. माझी लेकरू आहे ती. मग तिकडे घेऊन जा. दुसरीकडे कुठे घेऊन जायचं? म्हणजे इथपर्यंत जी चाल आली का आता? अहो शांत त्याला नीट सांगा अगोदर सांगतो मी तुला. लोक बघते शांत व्हा ना तुम्ही तरी. कोण लोक बघतात? हे कोण लोक काय? कोण लोक? झालं ना तमाशा दाखवायला आहे ना शेजार ही पाजारच्या लोकांची का? अरे शेजार पाजार ऐकत नाही लोकांची का? ना. चल गणिक तिच्या मागे लागायचं ना सांगतो तुला मी. तात्या माझ्यावर हात उचलता काय तुम्ही? मग लाज वाटते का बापावर हात उचलायला? अरे एवढ्यासाठी मोठं केलं का तुला? अरे लोकांचे बांध साळले. अरे तुझं शिक्षण केलं नोकरीला लावलं ते फळ देणार आहेस आम्हाला? पाहिलं ना तू माझ्या अंगावर हात टाकलाय देवी. आद्या तू लक्षात ठेव आता तुला सुट्टी नाहीये माझ्याकडून. सुट्टी नाही. हा तुमचा ना कार्यक्रमच करतो मी. कर तू कर. लक्षात ठेवा तुम्ही. माझं पण नाव आदित्य आहे. काहीतरी ह्यांना हाय का थोडी तरी? तिला हाणायचं नाही सांगतो. मला मानतो तिच्या अंगावर टाकायचं नाही सांगतो मी तुला. अजिबात तिच्या अंगावर टाकायचं नाही. वंशाच्या दिवा लाडाने वाढवलं ना. बघ कसं माझं पान फेडलं त्याने. अरे काय दिवस दाखवले रे. ए बस झाले रडा पड. लय पोळ कायतोय काय तुम्हाला तिचा? माझा कमी तिथंच पोळ काय असायला लागलाय तुम्हाला. अरे का असं वागायला लागलं रे बा? अरे असं नव्हतंच रे तू. लय चांगलं होतं का असं येड्यागत करायला लागलाय? सांग बरं. ते सांगू नको मला. चल तू ये गे. नाही ना राहायचं तुला. चल निघ. तिला नको काय बोलू. निघ तुमचं. तिला हाणायचं नाही बरं काय? अरे ऐक ना आधी. जाऊ दे. हे चल परत आली तर याद राख. तिला घरात घेतलं ना तुमचं मुर्दा पाडील दोघांचा. सांगून ठेवतोय आत्ताच. तुला वैराची नजर लागली काय माहित आमच्या घरादारात. हे तात्या
त्यासले डोळे काय वाटारतो? अरे तुला बोल नका. अरे तुला बोल नको म्हणजे बाप आहे म्हणून काय झालं? काय अरे रावी करशील काय? काय 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 केलं रे म्हातारे तू माझ्यासाठी आजपर्यंत? अरे गप ना आधी. अरे काय अडगत करायला? म्हातारा थेरडा कुठला? दुसऱ्याचे बांध स्वतः साळले तर साळले, मला बी साळायला लावले त्यांनी. अरे मग काय झालं कष्ट केल्यावर? आयुष्यभर त्यांनी पण कष्टच केले ना, आता तू कर ना. कष्टच करा आयुष्यभर. असेच मारा तुम्ही कष्ट करून करून. नाही करावं रे. 1000 रुपये द्या मला. चला. पैसे नाहीये. पैसे द्यायचे नाही त्याला अजिबात. त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. त्यांना सांगा पैसे डोळे खाली नाही करायला. डोळे खाली करायला सांग त्यांना. अरे तू कुणाला बोलतोय आधी? काय बोलतोय तुला कळतंय का? आणि पैसे नाहीये तुला. पांग फेडलं माझं पांग त्यांनी. तुम्ही शांत बसावं. कशाला हायपर होता एवढं? कशाला टेन्शन घेता तुम्ही? नाही तुमचे डोळे काढले ना तर मी बी आदित्य नाही. आद्या नीट बोल. अजूनही नीट बोल. बोलतोय. नाही तुम्ही तर सुधीत आहे का नाही? त्याच्यामुळे झालं हे. अहो तुम्ही शांत बसा ना. कशाला त्याच्या तोंडाला लागता? त्याला नाही आजकाल दारू पीत भ्रष्ट झाली त्याची. बोल बोल. नाही देणार पैसे. नाही देणार ते पैसे. चल सोनं दे. चल तुझं काय ते काय नाही राहू दे तेवढंच. काय तेवढंच राहू दे. त्यावर ठेवणार रे? मेल्यावर काय घेऊन जाणारच का वरती तू? राहू दे. नाही मी देणार. तेवढंच आहे माझ्याकडे. अरे लाज वाटते का आईच्या अंगावर हात टाकून गळ्यातलं घ्यायला? अरे लाज वाटली पाहिजे तुला. अरे दुसऱ्याचे पोर आई बापाची अशी जोडी सोन्याने भरतात आणि तू त्यांच्या गळ्यातलं काढायला लागलं. खरंच रे खरं पांग फेडलेच आमचे. पांग ना तुम्ही फेडलेत माझे. तू इथून जा आता. माझी इतकं वाईट नाही आता. तुमचा आहे ना दोघांचा बी कार्यक्रम लावतो सध्या. तू जा आता जा. काय काय होतं काय? चला जरा सावलीत बसून झालं. लागलं का तुम्हाला? थोडं लागलं. काय करावं या पोराचं? पांग फेडलं त्याने माझं. चांगलं होतं आपलं आधी. कधी एक शब्द निवड तोंड करून कधी बोलला नाही. पैशाचा लाड केला ना आपण लय. आणि 10 रुपये आज अंगावर हात उचलायला लागला. त्याला आई बापाची सुद्धा भान राहिलं नाही. मला मारू दे रे पण तुझ्या गळ्यापर्यंत त्याने हात घातला फार. काहीतरी घ्या का झोपायची? बस तुम्ही पडा. मी तुम्हाला काहीतरी खायला करू लागते. बाप नुसता नावाला बाप येतो. बाप याच जातीला कलंकेस कलंक. काय केलं रे आयुष्यभर माझ्यासाठी?
नुसतं पोरगं शिकवलं नोकरीला लावलं म्हणजे झालं. आता तर तुला ना कोण आहे? कोण आहे? अरे काय करतोय? कोण आहे? चालतंय. अरे कोण बघ ना चालतंय. मेला एक त्याचा मर फाड्या मर. नाही उठणार ते म्हातारा आता गेलंय ते कायमचं. काय केलंच रे? काय केलंय बघा नाही. हा काय झालं? काय झालं? काय झालं? दारू पाय मारलं बाबाला याने. कस काय? काय झालं? होय रे, काय केलं? मेला म्हातारा आमचा. मेला नाही मारला. कस काय? काय केलं तू? केलं काय तू नेमकं? आवळला काळा साल्याचा. एवढं नाही. दारूच्या व्यस्तीने पार गाव हे झाले, पोरं पार वायाला गेलेत. काय लावलंय? मावशी काय झालं? काय केलंय? दारूच्या आरे गेला हो बापाने पैसे दिले नाही म्हणून. सकाळी म्हणलं तुझा काटा काय तर तुझ्याकडे बघतो त्याने आता मारलो. आता त्याचाच काटा निघन, पोलीस येतील, त्याला घेऊन जातील. हा काय त्या प्रशांतच्या त्यांच्या नादी लागून दारू पितोय नुसता. दारू तर पेत नव्हता तू. दारूच्या नादात तू काही करायला लागलाय आता. अवले चांगला होता पण कुणाची नजर लागली का कुणाच्या आरे गेला हे माहिती नाही. आता प्रशांतचे त्यांची पण नावं टाकून द्या, त्यांना पण गुतवा. म्हणजे काय होईल, ह्याचा मेन माणूस कोण आहे ते कळण आपल्याला. ह्याला कुणी व्यसन लावलं ते दारूचं. चला हे आता इथं आम्हाला तरी काय करत. चला ना चला आता ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. आता गाडी येईल थोड्या वेळामध्ये, घेऊन जातील ह्याला पण. चला अरे उठा ना तुम्ही. चला ना जीवात 2-4 जण बोलू ना. त्याला त्या पोलिसाच्या हवाली करा. याचं तोंड दाखवू नका मला. स्टेशनला फोन लावतो, त्यांना सांगतो पोस्टमॉर्टमला आपल्याला न्यावं लागेल. हॅलो साहेब नमस्कार, सरपंच बोलतोय लिंपणगाव. ते काय झालंय, आपल्या इथं आमचं जोडीदार एक, तर त्यांच्या इथं थोडा हे झालं आहे, एक घात घडला आहे तिथं. तर तिथं तुम्हाला डिपार्टमेंटची गाडी आणि डॉक्टर लोक हे सगळे पाठवावं लागतील, कारण आपल्याला पोस्टमॉर्टम करायचं आहे त्यांचं. चालतंय मग लवकर या. चला ठीक आहे, ठेवू का? हो चालतंय, ओके या लवकर.